पेज नंबर 66 वरती प्रॉब्लेम नंबर 3 हा प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे। जर्नल एंट्री हे टॉपिक आपलं चालू आहे, ठीक आहे। 2 नंबर प्रॉब्लेम्स आपण सॉल्व्ह केला, आता प्रॉब्लेम नंबर 3। जर्नलाइज द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन इन द बुक्स ऑफ राजकुमार ग्रॉसरी सेलर। इन द बुक्स ऑफ राजकुमार ग्रॉसरी सेलर यांचे आपल्याला ट्रान्झॅक्शन्स दिलेले आहेत। हे सर्व ट्रान्झॅक्शन्स आपल्याला जर्नल बुक मध्ये रेकॉर्ड करायचे, म्हणजे या ट्रान्झॅक्शनचा आपल्याला जर्नल एंट्रीज करायचा आहे। मग त्याच्यासाठी काय करणार, सर्वात अगोदर जर्नलचा फॉर्मॅट तयार करून घ्या, ठीक आहे। इन द बुक्स ऑफ राजकुमार ग्रॉसरी सेलर आणि याचा आधी लिहून घ्यायचे जर्नल, डेट, पर्टिक्युलर, एलएफ, डेबिट अमाऊंट अँड क्रेडिट अमाऊंट। एलएफचा फुल फॉर्म काय, एलएफ म्हणजे काय, लेजर फोलिओ। कारण की आपण जर्नल मध्ये जे ट्रान्झॅक्शन्स रेकॉर्ड करू ते नंतर आपल्याला लेजर मध्ये पोस्ट करायचे, तर जर्नल मध्ये रेकॉर्ड केलेले ट्रान्झॅक्शन्स अकाउंट हे लेजरचा कोणत्या पेज नंबर वरती आपण पोस्ट केलेलं आहे हे समजण्यासाठी इथे एलएफचं कॉलम आहे। मग ज्यावेळेस आपण लेजर तयार करू त्यावेळेस त्या ठिकाणी जेएफचं कॉलम असेल, म्हणजे लेजर मध्ये जेएफ जर्नल फोलिओ आणि जर्नल मध्ये एलएफ म्हणजे लेजर फोलिओ, ठीक आहे। तर या पद्धतीने काय करा, सगळे कॉलम्स तयार करून घ्या, फॉर्मॅट तयार करून घ्या। आता बघा एप्रिल 2019, एप्रिल 2019 दिले म्हणून डेट कॉलम मध्ये लिहून घ्यायचंय एप्रिल 2019, म्हणजे पुन्हा पुन्हा मंथ आणि इयर लिहायची गरज नाही। एकदा आपण एप्रिल 2019 लिहिलं तर पुन्हा पुन्हा आपल्याला एप्रिल 19 लिहिण्याची गरज नाही। समजा 1 तारीख असेल तर इथे फक्त 1 लिहायचंय, म्हणजे 1 एप्रिल 2019। 2 तारीख असेल तर फक्त 2च लिहायचंय, ठीक आहे। म्हणून डेट कॉलम मध्ये मंथ आणि इयर आधी जर लिहून घेतलं तर प्रत्येक वेळेस डेट लिहिताना मंथ आणि इयर लिहायची गरज पडणार नाही। 1 नंबर ऍडजस्टमेंट। आता ऍडजस्टमेंट जर समजली तरच तुम्हाला एंट्री करता येईल, ठीक आहे। म्हणजे जर्नल एंट्री करण्यासाठी आधी तुम्हाला ऍडजस्टमेंट काय दिलंय ते समजायला पाहिजे, म्हणजे ट्रान्झॅक्शन्स मध्ये नेमकं काय विचारलंय ते समजायला पाहिजे। त्याच्यानंतर तुम्हाला अकाउंट्स आयडेंटिफाय करता आले पाहिजे की त्या ट्रान्झॅक्शन्स मध्ये कुठले अकाउंट इन्व्हॉल्व आहे ते क्लासिफाय करता आले पाहिजे पर्सनल, रिअल, नॉमिनल मध्ये, आणि नंतर रूल्स अप्लाय करता आले पाहिजे। हे जर तुम्हाला येत असेल तर मग जर्नल एंट्री तुम्हाला व्यवस्थित जमेल, ठीक आहे। मग आता लक्ष द्या। नंबर 1, राजकुमार स्टार्टेड बिझनेस विथ कॅश। राजकुमार स्टार्टेड बिझनेस विथ कॅश ₹2 lakh, बिल्डिंग ₹2 lakh अँड बॉरोड लोन फ्रॉम राकेश ₹50,000। आता हा जो ऍडजस्टमेंट किंवा ट्रान्झॅक्शन दिलंय याच्यामध्ये दिलंय राजकुमार स्टार्टेड बिझनेस विथ कॅश। राजकुमारने 2 लाख रुपये कॅशने व्यवसाय सुरू केला, म्हणजे राजकुमारने बिझनेस स्टार्ट केला, पण राजकुमारने जो बिझनेस स्टार्ट केला त्याच्यामध्ये त्याने 2 लाख रुपये कॅश आणली, नंतर ₹2 lakh फॉर बिल्डिंग, 2 लाखाची बिल्डिंग त्याने आणली आहे, अँड बॉरोड, बॉरोडचा अर्थ होतो लोन। बॉरोड म्हणजे काय, लोन। बॉरोड लोन फ्रॉम राकेश 50,000, म्हणजे त्याने राकेश कडून 50,000 रुपये कर्ज पण घेतलेलं आहे, ठीक आहे। मग याच्यात किती अकाउंट येतील, एक तर कॅश अकाउंट येईल, ठीक आहे। त्याच्यानंतर बिल्डिंग अकाउंट येईल, कॅश अकाउंट, बिल्डिंग अकाउंट आणि राकेश अकाउंट। आणि स्टार्टेड बिझनेस म्हटलंय, मग इथे राकेश अकाउंटच्या जागेवर काय करायचं, राकेश लोन अकाउंट आणि नंतर कॅपिटल अकाउंट, या पद्धतीने एंट्री करायची, म्हणजे अकाउंट्स आयडेंटिफाय करायचे। कॅश अकाउंट हे रिअल अकाउंट आहे, बिल्डिंग अकाउंट रिअल अकाउंट, राकेश लोन अकाउंट, राकेश लोन अकाउंट हे कोणतं अकाउंट येईल, पर्सनल अकाउंट येईल, आणि कॅपिटल अकाउंट हे सुद्धा पर्सनल अकाउंट आहे। मग ट्रान्झॅक्शन समजलं आपल्याला, ट्रान्झॅक्शन्स मध्ये कोणते अकाउंट इन्व्हॉल्व आहे ते समजलंय, आपण जे अकाउंट आहे ते क्लासिफाय केले पर्सनल, रिअल, नॉमिनल मध्ये। आता रूल अप्लाय करा, जसं आता कॅश अकाउंट, रिअल अकाउंट, रिअल अकाउंट डेबिट व्हॉट कम इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट। राकेशने 2 लाख रुपयाने बिझनेस स्टार्ट केला, म्हणजे 2 लाख रुपये कॅश बिझनेस मध्ये आली, 2 लाख रुपये कॅश व्यवसायामध्ये आली ना, डेबिट व्हॉट कम्स इन, मग कॅश कम्स इन बिझनेस म्हणून कॅश अकाउंटला डेबिट करणार किती रुपयांनी, 2 लाख रुपये, ठीक आहे। बिल्डिंग रिअल अकाउंट आहे, रिअल अकाउंट डेबिट व्हॉट कम इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट। राकेशने 2 लाख रुपये कॅश
सोबतच त्याने 2 लाखाची बिल्डिंग सुद्धा बिझनेसमध्ये यूज केलेली आहे, म्हणजे बिल्डिंग सुद्धा व्यवसायामध्ये आली. डेबिट व्हॉट कम इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. त्याने 2 लाखाची बिल्डिंग सुद्धा बिझनेसमध्ये आणली, म्हणजे बिल्डिंग अकाउंटला सुद्धा आपण डेबिट करणार किती रुपये? 2 लाख रुपये. अँड बॉरोड लोन फ्रॉम राकेश 50,000, आणि राकेश कडून 50,000 रुपये कर्ज पण घेतलंय. मग राकेश कडनं जर 50,000 रुपये कर्ज घेतलं असेल तर राकेश इज अ रिसिव्हर ऑफ लोन और गिव्हर ऑफ लोन? गिव्हर ऑफ लोन. राकेश अकाउंट पर्सनल अकाउंट आहे, डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. राकेश कडून 50,000 रुपये लोन घेतलेलं आहे, म्हणजे राकेश हा 50,000 रुपये कर्ज देणारा आहे. राकेश इज अ गिव्हर ऑफ लोन, म्हणून राकेश अकाउंटला आपण क्रेडिट करू, गिव्हर आहे म्हणून. पण किती रुपये? 50,000. मग राकेशने जर 50,000 रुपये लोन दिलं असेल तर 50,000 रुपये कॅश बिझनेस मध्ये आली असेल ना, म्हणून जी कॅश आहे याच्यामध्ये 50,000 रुपये काय होऊन जातील? पुन्हा ऍड होऊन जातील. कारण की 2 लाख रुपये कॅश आणली राजकुमारने आणि 50,000 रुपये कर्ज घेतलं राकेश कडून, म्हणजे व्यवसायामध्ये कॅश किती आली? 2,50,000. समजलंय? कॅपिटल अकाउंट, पर्सनल अकाउंट, डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. प्रोप्रायटरने म्हणजे राजकुमारने बिझनेसला किती कॅपिटल दिलं सांगा बरं? राजकुमारने किती कॅपिटल दिलंय? किती? नाही, 4,50,000 नाही, फक्त 4 लाख रुपये. कारण की 50,000 रुपये तर राकेशकडनं कर्ज घेतलंय ना. मग राजकुमारने 2 लाख रुपये कॅश आणि 2 लाखाची बिल्डिंग, म्हणजे एकूण कॅपिटल किती दिलंय? 4 लाख रुपये कॅपिटल दिलंय. ठीक आहे. प्रोप्रायटर इज अ गिव्हर ऑफ कॅपिटल, डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर, म्हणजे राजकुमार इज अ गिव्हर ऑफ कॅश, गिव्हर ऑफ बिल्डिंग टू द बिझनेस. म्हणजे राजकुमार हा कॅश आणि बिल्डिंग देणार आहे, गिव्हर आहे. गिव्हर आहे म्हणून याला काय करणार? क्रेडिट करणार. तर बघा, कॅश अकाउंटला डेबिट, बिल्डिंग अकाउंटला डेबिट, आणि राकेश लोन अकाउंट आणि कॅपिटल अकाउंटला काय करायचंय? क्रेडिट करायचं. आता याची नोंद करू आपण जर्नलमध्ये. ठीक आहे. माझ्यासोबत या सगळ्यांनी. तारीख दिली आहे 1 तारीख. कॅश अकाउंट डेबिट किती रुपये? ₹2,50,000. ₹2,50,000. कॅश अकाउंटला डेबिट करा 2,50,000 रुपये. 2,50,000 कसे आले समजलं का? प्रोप्रायटरने दिले 2 लाख रुपये आणि राकेश कडनं कर्ज घेतलं 50,000, अशी बिझनेसमध्ये कॅश आली 2,50,000. बिल्डिंग अकाउंट डेबिट, बिल्डिंग अकाउंट डेबिट ₹2,00,000. अमाऊंट लिहिताना एका खालती एक नंबर्स व्यवस्थित टाकायचे, व्यवस्थित नंबर्स लिहायचे. टू राकेश लोन अकाउंट, राकेश लोन अकाउंट. राकेश लोन अकाउंटला क्रेडिट केलंय म्हणून राकेश लोन अकाउंटची जी अमाऊंट आहे 50,000 ती क्रेडिट कॉलम मध्ये लिहायची. आणि टू कॅपिटल अकाउंट, कॅपिटल अकाउंट रुपीज किती? 4 लाख. ठीक आहे. नॅरेशन काय लिहिणार? बिंग स्टार्टेड बिझनेस, इतकं नॅरेशन लिहिलं तरी चालेल. आणि पर्टिक्युलर कॉलम्स मध्ये लाईन्स ड्रॉ करून घ्यायची नॅरेशनचा खालती, म्हणजे एक एंट्री आपण जर्नल बुक मध्ये रेकॉर्ड केली. समजली सगळ्यांना एंट्री व्यवस्थित? ठीक आहे. लिहून झाले. नेक्स्ट नंबर 4. आता 4 तारखेला काय दिलंय बघा? डिपॉझिटेड कॅश इंटू देना बँक ₹50,000. डिपॉझिटेड कॅश इंटू देना बँक, डिपॉझिटेड कॅश इंटू देना बँक ₹50,000. डिपॉझिटेड म्हणजे जमा करणे, कॅश इंटू देना बँक म्हणजे देना बँकेमध्ये 50,000 रुपये कॅश डिपॉझिट केली. आता देना बँकेत जर 50,000 रुपये कॅश डिपॉझिट केली तर या ट्रान्झॅक्शन्स मध्ये 2 अकाउंट इन्व्हॉल्व. एक, आपण कॅश कुठे डिपॉझिट केली? देना बँक अकाउंट्सला. मग एक अकाउंट येईल देना बँक अकाउंट्स.
ऍक्च्युली देना बँक नाही आता, देना बँक कशामध्ये मर्ज झाली, कशामध्ये कन्वर्ट झाली आहे, बँक ऑफ बडोदामध्ये. ठीक आहे, पण ठीक आहे, त्यांनी दिलंय आपल्याला तर आपण तेच नाव घ्यायचं, आपल्या पद्धतीने बँक ऑफ बडोदा लावायचं नाही. तर देना बँक अकाउंट येईल आणि देना बँकेत आपण काय जमा केलेत, 50,000 रुपये कॅश. मग सेकंड अकाउंट येईल कॅश अकाउंट. देना बँक अकाउंट हे पर्सनल अकाउंट आहे, कॅश अकाउंट रिअल अकाउंट आहे. आता देना बँक अकाउंट हे पर्सनल अकाउंट आहे, डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. 50,000 कॅश डिपॉझिटेड टू देना बँक. आपण देना बँकेमध्ये 50,000 रुपये कॅश डिपॉझिट केली. मग आता थोडस विचार करा, बँकेत जर कॅश डिपॉझिट केली तर बँक ही पैसे घेणारी का पैसे देणारी? घेणारी. बँक इज द रिसिव्हर ऑफ कॅश. बँक कॅश घेणारी आहे, रिसिव्हर आहे. डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. बँक रिसिव्हर आहे म्हणून बँक अकाउंटला काय करणार? डेबिट. बँकेने किती कॅश घेतली आपल्याकडनं? 50,000, 50,000. आणि कॅश अकाउंट रिअल अकाउंट. डेबिट व्हॉट्स कम इन, क्रेडिट व्हॉट्स गोज आउट. आपण बँकेत 50,000 रुपये कॅश डिपॉझिट केली म्हणजे कॅश आपल्याकडनं गेली, कॅश गोज आउट. म्हणून कॅश अकाउंटला काय करणार? क्रेडिट करणार. कितीने? 50,000 रुपयाने. म्हणजे देना बँक अकाउंटला डेबिट आणि कॅश अकाउंटला क्रेडिट. तारीख दिली 4 तारीख. मग 4 तारखेची नोंद करा जर्नलमध्ये. देना बँक अकाउंट डेबिट, देना बँक अकाउंट्स डेबिट टू कॅश अकाउंट्स ₹50,000, 50,000. नॅरेशन तुम्ही लिहा. आता नॅरेशन तुम्ही लिहायचंय. ठीक आहे, काय लिहिणार? बिंग कॅश डिपॉझिट्स, बिंग कॅश डिपॉझिट्स. झाली एंट्री करून? चला नंबर 7, 7 नंबर. आता ऍडजस्टमेंट नंबर 7 मध्ये जीएसटी आहे. ही ऍडजस्टमेंट समजून घ्यायची सर्वांनी. ठीक आहे. परचेस कॉम्प्युटर फ्रॉम ब्रिजेश ऑफ ₹30,000 ऍट द रेट ऑफ, ए करून या ठिकाणी सर्कल केलंय म्हणजे ऍट द रेट ऑफ किंवा at the rate of 18% GST and paid by check. Purchase computer from Brijesh of ₹30,000 at the rate of 18% GST and paid by check. Paid by check याचा अर्थ काय की ब्रिजेश कडनं आपण 30,000चे कॉम्प्युटर परचेस केले. मग आता 30,000चे कॉम्प्युटर परचेस केले, त्याच्यावरती 18% जीएसटी आहे. इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर जीएसटीचा रेट किती आहे? 18%. इलेक्ट्रॉनिक वस्तूंवरती जीएसटीचा रेट किती आहे? 18% आहे. मग आता कॉम्प्युटर परचेस केलंय 30,000चे 18% जीएसटी आहे. पण पुढे काय म्हटलंय? पेड बाय चेक. म्हणजे जी अमाऊंट आहे ती आपण चेकने पेमेंट करून दिली आहे. म्हणजे हा ट्रान्झॅक्शन कॅश आहे का क्रेडिट आहे? कॅश आहे. क्रेडिट ट्रान्झॅक्शन नाही ना, आपण पेमेंट करून दिलंय ना. आपण पूर्ण अमाऊंट चेकने पेड केलंय म्हणजे हा ट्रान्झॅक्शन कॅश ट्रान्झॅक्शन आहे, हा रोख व्यवहार आहे. जर क्रेडिट राहिलं असतं तर आपण ब्रिजेश अकाउंट तयार केलं असतं. जर उधार राहिलं असतं तर आपण ब्रिजेश अकाउंट तयार केलं असतं ना. पण आपण इथे पूर्ण पेमेंट चेकने करून दिलंय. मग चेकने पेमेंट केलं याचा अर्थ आपण कॉम्प्युटर आपण कॅश परचेस केलेले आहेत. फक्त कॅश न देता आपण त्याच्या जागेवर चेक दिलेला आहे. मग चेक दिला म्हणजे पेमेंट कुठून होईल? बँकेतून. मग जेव्हा चेक येईल तेव्हा बँक अकाउंट घ्यायचं. चेकने पेमेंट केलं असेल तर कोणतं अकाउंट घेणार? बँक अकाउंट. कारण की जर चेक दिला असेल तर त्या चेकचं पेमेंट आपल्या बँक अकाउंट मधून होईल. म्हणून आपल्या बँकेचा जो बॅलन्स आहे तो कमी होईल. म्हणून बँक अकाउंट घ्यायचंय. जेव्हा जेव्हा चेकने पेमेंट कराल कोणतं अकाउंट घेणार? बँक अकाउंट. मग एक घ्या बँक अकाउंट. मग इथे जर नाव आपण घेतलं होतं ना देना बँक, कारण की देना बँकेत आपण कॅश डिपॉझिट केली आहे, तर मग कोणती बँक असेल? कोणत्या बँकेचा चेक दिला असेल? देना बँकेचा. मग एक अकाउंट येईल देना बँक, देना बँक अकाउंट. ठीक आहे. त्याच्यानंतर काय परचेस केलंय आपण? कॉम्प्युटर परचेस केलंय म्हणजे कॉम्प्युटर अकाउंट येईल. करेक्ट आहे. आणि कॉम्प्युटर परचेस करताना 18% जीएसटी दिलंय. जर ऍसेट्स किंवा गुड्स परचेस करताना आपण जीएसटी पेड केलं असेल तर त्याला आपण म्हणतो इनपुट जीएसटी. सेल करताना आउटपुट जीएसटी. परचेस करताना म्हणजे परचेस करताना जर ऍसेट्स वरती किंवा गुड्स वरती जीएसटी चार्ज केला असेल
तर मग इनपुट जीएसटी म्हणायचं आहे. ठीक आहे. परचेस करताना जो जीएसटी लागेल तो इनपुट जीएसटी आणि सेल करताना लागेल तो आउटपुट जीएसटी. मग आता इथे 18% जीएसटी आहे. मग जीएसटी मध्ये सीजीएसटी, एजीएसटी, आयजीएसटी असं दिलंय. मग इंटरस्टेट परचेस तर नाहीये, इंटरस्टेट परचेस नाहीये असं कन्सिडर करायचंय बाय डिफॉल्ट की लोकल परचेस आहे. लोकल परचेस म्हणजे आपण आपल्या स्टेट मधूनच गुड्स परचेस केले किंवा कॉम्प्युटर परचेस केले. मग तुम्हाला सांगितलं होतं जीएसटीच्या लेक्चर मध्ये काय, जर लोकल परचेस असेल म्हणजे परचेस विदिन द स्टेट असेल तर मग जो जीएसटी आहे तो 50-50% डिवाइड होऊन जातो सीजीएसटी आणि एजीएसटी मध्ये. मग इथे कसं कॅल्क्युलेट करणार, तर इथे इनपुट सीजीएसटी 9% अकाउंट येईल आणि इनपुट एजीएसटी 9% अकाउंट येईल. समजतंय. आपण कॉम्प्युटर परचेस केलंय म्हणून इनपुट जीएसटी. बाय डिफॉल्ट लोकल परचेस आहे असं आपण गृहीत धरतोय म्हणून जो 18% जीएसटी आहे तो 9% सीजीएसटी आणि 9% एजीएसटी मध्ये काय होऊन जाईल, डिवाइड होऊन जाईल. समजलं. ठीक आहे. मग आता बघा देना बँक अकाउंट आहे, पर्सनल अकाउंट आहे, कॉम्प्युटर अकाउंट रिअल अकाउंट आणि जीएसटी अकाउंट आहे कोणतं अकाउंट आहे, नॉमिनल अकाउंट आहे. इनपुट जीएसटी हे नॉमिनल अकाउंट आहे. देना बँक अकाउंट आधी कॅल्क्युलेशन करू बघा आपण. 30,000चे आपण कॉम्प्युटर परचेस केले, या 30,000 वरती 18% जीएसटी, 18% जीएसटी. मग आता 30,000 वरती 18% कॅल्क्युलेशन करा. 18×3=54 म्हणजे 5,000 किती 400 ना, 5,400. मग 5,400 मध्ये 2 भाग होतील, 9% आणि 9%, 2700 आणि 2700 रुपये डिवाइड होऊन जातील. ठीक आहे. म्हणजे एकूण आपण चेकने पेमेंट किती केलं, 35,400 आपण पेमेंट केलं. 30,000चं कॉम्प्युटर त्याच्यावरती 18% जीएसटी, मग 30,000 वरती 18% म्हणजे 5,400 रुपये जीएसटी, म्हणजे एकूण आपण पेमेंट किती केलं असेल 35,400. म्हणजे बँक ही पेमेंट देणारी आहे. डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. आपण चेक दिलाय म्हणजे त्या चेकचं पेमेंट कोणी दिलं असेल, बँकेने. डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर, बँक गिव्हर आहे. गिव्हर आहे म्हणून बँकेला काय करणार, क्रेडिट करणार. कितीने, 35,400. कॉम्प्युटर अकाउंट रिअल अकाउंट, डेबिट व्हॉट कम इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. आपण 30,000चं कॉम्प्युटर परचेस केलं म्हणजे कॉम्प्युटर आपल्याकडे आलं, डेबिट व्हॉट कम्स इन म्हणून कॉम्प्युटर अकाउंटला डेबिट करणार आपण. कितीने, 30,000 रुपयाने. आणि जीएसटी अकाउंट आहे नॉमिनल अकाउंट आहे. डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. म्हणजे एक्सपेन्स लॉस असेल तर डेबिट करा, इन्कम प्रॉफिट असेल तर क्रेडिट करा. मग आता 30,000च्या कॉम्प्युटर वरती तुम्ही 5,400 रुपये जीएसटी एक्स्ट्रा पेड करताय म्हणजे 5,400 रुपये आपलं इन्कम आहे का एक्सपेन्स आहे, एक्सपेन्स आहे, खर्च आहे. म्हणून जीएसटी अकाउंटला काय करणार, डेबिट करणार, पण 50-50% डिवाइड होऊन जाईल. म्हणजे एकूण जीएसटी 5,400 ना, तर 9% सीजीएसटी म्हणजे 2700 रुपये आणि 9% एचजीएसटी म्हणजे 2700 रुपये डिवाइड होईल. मग याच्यामध्ये देना बँक अकाउंट क्रेडिट आहे, कॉम्प्युटर अकाउंट डेबिट आणि इनपुट जीएसटी अकाउंट डेबिट. मग अगदी सोपं आहे. जर तुम्ही परचेस केलं असेल ना तर इनपुट जीएसटी अकाउंट लावायचं आहे आणि सेल केलं असेल तर आउटपुट जीएसटी. ठीक आहे. मग आता बघा डेबिट अकाउंट आधी लिहावं लागेल आपल्याला. मग कॉम्प्युटर अकाउंट, इनपुट सीजीएसटी, इनपुट एचजीएसटी यांना डेबिट करायचं आधी. या तारीख काय दिली आहे, 7 तारीख. कॉम्प्युटर अकाउंट डेबिट 30,000, 30,000. इनपुट सीजीएसटी 9% अकाउंट डेबिट 2,700. इनपुट एचजीएसटी 9% अकाउंट डेबिट ₹2,700 बरोबर. टू देना बँक अकाउंट्स
₹35,400. या पद्धतीने तुम्हाला एंट्री करायची आहे. समजते? ठीक आहे. म्हणजे जर आपण एखादी वस्तू परचेस केली असेल किंवा गुड्स परचेस केले असतील आणि त्याच्यावरती जर जीएसटी चार्ज केला असेल तर इनपुट जीएसटी म्हणायचं. ठीक आहे. अजून 4-5 एंट्र्या जर झाल्या ना जीएसटीचा मग तुम्हाला समजून जाईल. चला आता नेक्स्ट नंबर 10. कॅश सेल ₹90,000. कॅश सेल ऑफ ₹90,000. आता कॅश सेल म्हणजे पैसा विकला असं आहे का? कॅश सेल म्हणजे पैसा विकला. कधी पैसा विकला जाईल का? नाही. मग कॅश सेलचा अर्थ काय आहे? गुड सोल्ड इन कॅश. कॅश सेल म्हणजे काय की आपण कॅश मध्ये माल विकला. कॅश सेलचा अर्थ काय समजायचा आहे? सोल्ड गुड्स इन कॅश. मग आता कॅश सेल 90,000 म्हणजे आपण ₹90,000 किमतीचे गुड्स कॅश मध्ये विकले. मग इथे 2 अकाउंट आहे. एक आपण गुड सेल केलेले आहेत. कॅश सेल म्हटलं म्हणजे गुड सेल्स आहे. मग एक अकाउंट येईल सेल्स अकाउंट आणि कॅश मध्ये सेल केले तर कॅश अकाउंट. सेल्स अकाउंट नॉमिनल अकाउंट, कॅश अकाउंट रिअल अकाउंट. सेल्स अकाउंट नॉमिनल अकाउंट. नॉमिनल अकाउंटचा रूल काय आहे? एक्सपेन्सेस लॉसेस असेल तर डेबिट, इन्कम प्रॉफिट असेल तर क्रेडिट. मग आपण ₹90,000 किमतीचा माल विकला. मग आता 90,000चे गुड्स आपण सेल केले म्हणजे 90,000 हे इन्कम आहे का एक्सपेन्स आहे? इन्कम आहे. इन्कम आहे म्हणून काय करणार? सेल्स अकाउंटला क्रेडिट करणार ₹90,000. ठीक आहे. आणि कॅश अकाउंट रिअल अकाउंट. डेबिट व्हॉट्स कम इन, क्रेडिट व्हॉट्स गोज आउट. आपण ₹90,000चा माल कॅश मध्ये विकला म्हणजे ₹90,000 कॅश आपल्याकडे आले. कॅश कम्स इन म्हणून कॅश अकाउंटला काय करायचंय? डेबिट करायचंय ₹90,000. समजतंय सगळ्यांना? सेल्स अकाउंटला क्रेडिट आणि कॅश अकाउंटला डेबिट. डेट दिलेली आहे 10 तारीख. 10 तारीख. कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट किती रुपये होते? ₹90,000. 90,000. नॅरेशन लिहायचंय. बिंग कॅश सेल. बिंग कॅश सेल्स. झालं लिहून? नेक्स्ट नंबर 12. ऍडजस्टमेंट नंबर 12. गुड्स सोल्ड ऑन क्रेडिट टू गणेश. अगदी स्पष्ट म्हटलंय. गुड्स सोल्ड ऑन क्रेडिट. ऑन क्रेडिट म्हणजे उधार माल विकलाय. मग आता गणेशला जर उधार माल विकलाय तर एक अकाउंट येईल गणेश अकाउंट. ठीक आहे. सोल्ड गुड्स ऑन क्रेडिट टू गणेश. गणेशला आपण उधार माल दिला म्हणजे एक अकाउंट कोणतं येईल? गणेश अकाउंट येईल. नंतर काय विकले आपण? गुड्स विकलेत म्हणजे दुसरं अकाउंट येईल सेल्स अकाउंट येईल. सोल्ड गुड्स ऑन क्रेडिट टू गणेश ₹10,000 ऍट 5% ट्रेड डिस्काउंट. 5% ट्रेड डिस्काउंट. ट्रेड डिस्काउंटची नोंद अकाउंट मध्ये होत नाही पण एकूण सेल्स अमाऊंट मधून ट्रेड डिस्काउंट काय करणार? मायनस करणार. म्हणजे 10,000 मधून 10% ट्रेड डिस्काउंट वजा करा. 10,000 वरती 10% म्हणजे किती येतील? 1,000. 1,000 म्हणजे इथे आले किती? 9,000. 9,000. करेक्ट आहे. म्हणजे या ठिकाणी एंट्री करताना 9,000ची एंट्री करायची, 10,000ची एंट्री होणार नाही. बघा ट्रेड डिस्काउंट लक्षात ठेवा. ट्रेड डिस्काउंट असेल तर डिस्काउंट अकाउंट तयार होणार नाही. ट्रेड डिस्काउंटची नोंद अकाउंट मध्ये होत नाही पण ट्रेड डिस्काउंटची जी अमाऊंट आहे ती काय करणार? ती काय करायची? तुम्हाला ट्रान्झॅक्शन मधून वजा करायची. इथे एक मिस्टेक झाली आपल्याकडनं. इथे 5% ट्रेड डिस्काउंट आहे आणि आपण किती वजा करतोय? 10%. तर नाही, इथे करेक्शन करा. एकूण 10,000चे गुड्स आहे. या 10,000 वरती 5% ट्रेड डिस्काउंट. मग 10,000चा 10% किती होतील? 1,000. म्हणजे 10%साठी 1,000 तर 5%साठी याचा निम्मे किती?
500 रुपये. तर 500 रुपयाच्यातनं वजा होऊन जातील 9500. म्हणजे एंट्री कितीची करणार? 9500ची. याची एंट्री होणार नाही. राहील सगळ्यांच्या लक्षात? म्हणजे ट्रेड डिस्काउंट असेल तर डिस्काउंट अकाउंट तयार करायचं नाही. मग आता इथे एंट्री करताना गणेश अकाउंट हे पर्सनल अकाउंट आहे आणि सेल्स अकाउंट हे नॉमिनल अकाउंट आहे. गणेशला आपण उधार माल दिला, पर्सनल अकाउंट, डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. आपण गणेशला 9500चा माल उधार दिला म्हणजे गणेश इज अ रिसिव्हर ऑफ गुड्स. तो गुड्स घेणारा रिसिव्हर आहे म्हणून त्याला डेबिट करा 9500 रुपयाने. 9500 ने काय होऊन जाईल? डेबिट होऊन जाईल. आणि सेल्स अकाउंट नॉमिनल अकाउंट, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. आपण 9500चा माल विकला, ट्रेड डिस्काउंट वजा करून 9500चा माल विकला म्हणजे 9500 रुपये कॅश आपल्याकडे आली. कॅश कम्स इन. म्हणून कॅश अकाउंटला काय करणार? अरे उधार विकलाय ना आपण क्रेडिट मध्ये सेल केलेत म्हणजे गणेश रिसिव्हर आहे म्हणून त्याला डेबिट केलं. आणि आपण माल विकलाय, सेल्स, हे आपलं इन्कम आहे. नॉमिनल अकाउंट आहे, एक्सपेन्सेस लॉसेसला डेबिट, इन्कम प्रॉफिट असेल तर क्रेडिट. आपण 9500चे गुड्स सेल केले म्हणजे आपलं इन्कम आहे. इन्कम आहे म्हणून सेल्स अकाउंटला काय करणार? क्रेडिट. असं आहे. थोडंसं पण लक्ष इकडे तिकडे गेलं तर मिस्टेक होण्याचे चान्सेस वाढून जातात. म्हणून एंट्रीज करताना व्यवस्थित लक्ष देऊन एंट्री करावी लागेल. ट्रान्झॅक्शन नंबर काय आहे? 12. ट्रान्झॅक्शन नंबर 12. गणेश अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट्स ₹9,500. ट्रेड डिस्काउंट लक्षात आलं सगळ्यांना? नॅरेशन काय लिहिलं? बिंग सोल्ड गुड्स ऑन क्रेडिट ॲट 5% TD. ट्रेड डिस्काउंट. नॅरेशन पूर्ण लिहायचंय. चला नेक्स्ट एंट्री. एक एक ट्रान्झॅक्शन व्यवस्थित समजून घ्यायचे. नंबर 15. गणेश रिटर्न गुड्स ऑफ ₹950. गणेश रिटर्न गुड्स ऑफ ₹950. याचा आधीचा जो ट्रान्झॅक्शन होता नंबर 12 त्याच्यामध्ये काय दिलं होतं? सोल्ड गुड्स टू गणेश. आपण गणेशला माल विकला होता आणि ते काय म्हटलंय? गणेश रिटर्न गुड्स ऑफ ₹950 म्हणजे गणेशने 950 रुपयाचा माल परत केला. मग त्याने आपल्याला रिटर्न केले ना. गणेशला आपण माल विकला होता आणि गणेशने गुड्स रिटर्न केले. मग ज्याने त्याला माल विकला त्यालाच रिटर्न करेल ना तो. म्हणजे समजा आपण जर गणेशला 10,000चा माल विकला आणि ते म्हटलंय गणेश रिटर्न गुड्स ऑफ ₹950 म्हणजे गणेशने 950चा माल रिटर्न केला. मग तो आपला कस्टमर आहे. मग कस्टमर कोणाला माल रिटर्न करेल? आपल्याला रिटर्न करेल. याला आपण म्हणतो सेल्स रिटर्न. याला काय म्हणतात? सेल्स रिटर्न. मग या ठिकाणी दोन अकाउंट येतील. एक गुड्स कोणी रिटर्न केलेत? गणेशने. तर एक अकाउंट येईल गणेश अकाउंट्स. ठीक आहे. आणि दुसरं अकाउंट गुड्स रिटर्न आहेत म्हणजे विकलेला माल परत आलेला आहे तर याला आपण म्हणतो सेल्स रिटर्न. सेल्स रिटर्न बरोबर. किंवा याला एक पर्यायी शब्द आहे, याला म्हणतात रिटर्न इनवर्ड. रिटर्न इनवर्ड बरोबर. सेल्स रिटर्न किंवा रिटर्न इनवर्ड. ठीक आहे. आता गणेश अकाउंट्स पर्सनल अकाउंट्स, सेल्स रिटर्न अकाउंट्स हे नॉमिनल अकाउंट आहे. गणेश अकाउंट पर्सनल अकाउंट, डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर, डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. गणेश रिटर्न गुड्स ऑफ ₹950. गणेशने 950 रुपयाचा माल रिटर्न केला म्हणजे गणेश हा रिसिव्हर आहे का गिव्हर आहे? गिव्हर आहे. डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. गणेश इज अ गिव्हर म्हणून गणेश अकाउंटला क्रेडिट करा ₹950. आणि सेल्स रिटर्न अकाउंट्स डबल एंट्री सिस्टीमचा रूल आहे. काय? एक अकाउंट क्रेडिट असेल तर दुसरा अकाउंट डेबिट. मग याला डेबिट करायचं ₹950 ने. ठीक आहे. मग आता इथे सेल्सला आपण डेबिट का केलं? सेल्स आपलं इन्कम आहे. सेल्स हे काय? आपलं इन्कम. पण विकलेला माल जर परत आला तर इन्कम कमी होईल. इन्कम कमी होईल म्हणजे लॉस होईल म्हणून त्याला सेल्स रिटर्नला काय केलं? आपण डेबिट केलं. नॉमिनल अकाउंट डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. विकलेला माल परत आला, इन्कम कमी झालं म्हणजे लॉस होऊन गेला म्हणून सेल्स रिटर्न अकाउंटला काय करायचं? डेबिट करायचं.
मग एंट्री काय करणार, सेल्स रिटर्न अकाउंट डेबिट टू गणेश अकाउंट, किंवा सेल्स रिटर्न न लिहिता रिटर्न इनवर्ड लिहिलं तरी चालेल. सेल्स रिटर्नलाच काय म्हणतो आपण, रिटर्न इनवर्ड. मग एका ठिकाणी नोट डाऊन करून घ्या, बरोबर, त्या पेजवरती लिहून घ्या, पेजवरती वरच्या बाजूला लिहून घ्या, सेल्स रिटर्न इक्वल टू रिटर्न इनवर्ड, सेल्स रिटर्न इक्वल टू रिटर्न इनवर्ड. ही एंट्री लिहून घ्या आपण. सेल्स रिटर्न अकाउंट डेबिट टू गणेश अकाउंट, डेट दिलेली आहे 15. सेल्स रिटर्न अकाउंट डेबिट टू गणेश अकाउंट्स ₹950, ₹950. नॅरेशन लिहून घ्या, बिंग गुड्स रिटर्न फ्रॉम गणेश, बिंग गुड्स रिटर्न फ्रॉम गणेश. झाली एंट्री लिहून. नेक्स्ट नंबर 18, गुड्स टेकन बाय राजकुमार फॉर हिज पर्सनल यूज ₹1000. गुड्स टेकन बाय राजकुमार फॉर हिज पर्सनल यूज ₹1000. राजकुमार कोण आहे, राजकुमार कोण आहे म्हणजे ओनर आहे. कोण आहे, ओनर, बिझनेसचा ओनर. आता राजकुमार हा बिझनेसचा ओनर आहे आणि इथे म्हटलंय गुड्स टेकन बाय राजकुमार फॉर हिज पर्सनल यूज ₹1000, म्हणजे राजकुमारने स्वतःचा बिझनेस मधून ₹1000 गुड्स विड्रॉ केले. म्हणजे प्रोप्रायटर विड्रॉ गुड्स फॉर पर्सनल यूज, आणि ओनरने त्याचा पर्सनल यूज साठी जर गुड्स विड्रॉ केले असतील तर त्याला आपण काय म्हणतो, ड्रॉइंग. बरोबर, कोणतं अकाउंट येईल, ड्रॉइंग अकाउंट येईल. म्हणजे एक अकाउंट येईल ड्रॉइंग अकाउंट. हे ड्रॉइंग अकाउंट आहे, कोणाचं अकाउंट आहे, ओनरचं अकाउंट आहे, म्हणजे पर्सनल अकाउंट आहे, म्हणजेच राजकुमारचं अकाउंट आहे. फक्त बिझनेसमध्ये जर त्याने कॅश इंट्रोड्यूस केली तर त्याला आपण कॅपिटल म्हणतो. बिझनेस मधून पैसा काढला पर्सनल यूज साठी किंवा गुड्स विड्रॉ केले तर आपण त्याला काय म्हणतो, ड्रॉइंग. ड्रॉइंग याला मराठीमध्ये म्हणतात उचल. बरोबर, कॅश और गुड्स और एनी काइंड विड्रॉ बाय ओनर फ्रॉम बिझनेस फॉर देअर पर्सनल यूज. म्हणजे ओनरने त्याचा पर्सनल यूज साठी बिझनेस मधून पैसा काढला असेल, गुड्स काढला असेल तर त्याला आपण म्हणतो ड्रॉइंग. याला पर्सनल एक्सपेन्स म्हटलं तरी चालेल किंवा हाऊसहोल्ड एक्सपेन्स म्हटलं तरी चालेल. तर ड्रॉइंग अकाउंट येईल, एक पर्सनल अकाउंट येईल. आणि दुसरं अकाउंट कोणतं घ्यायचं या ठिकाणी, दुसरं अकाउंट हा स्टॉक अकाउंट्स घ्या, स्टॉक अकाउंट्स किंवा परचेस अकाउंट्स. स्टॉक अकाउंट्स घ्यायचे किंवा काय घ्यायचंय, परचेस अकाउंट्स घ्यायचे. परचेस अकाउंट का घ्यायचे त्याचं रिझन आहे, कोणते गुड्स विड्रॉ केले असतील त्याने, परचेस केलेले गुड्स विड्रॉ केले असतील. बरोबर, मग तेवढ्याने परचेस कमी करून घ्यायचं. किंवा स्टॉक अकाउंट्स म्हटलं तरी चालेल, स्टॉक ऑफ गुड्स. ठीक आहे, मग ड्रॉइंग अकाउंट पर्सनल अकाउंट आणि स्टॉक ऑफ गुड्स किंवा परचेस अकाउंट. स्टॉक ऑफ गुड्स अकाउंट हे रिअल अकाउंट आहे. स्टॉक ऑफ गुड्स म्हटलं तर रिअल अकाउंट आणि परचेस म्हटलं तर नॉमिनल अकाउंट. मग स्टॉक ऑफ गुड्स अकाउंट म्हटलं म्हणजे रिअल अकाउंट. ड्रॉइंग अकाउंट डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. राजकुमारने त्याचा पर्सनल यूज साठी गुड्स विड्रॉ केले. मात्र राजकुमारने पर्सनल यूज साठी जर गुड्स विड्रॉ केले तर तो रिसिव्हर आहे, डेबिट द रिसिव्हर. म्हणून राजकुमार ड्रॉइंग अकाउंटला काय करणार, डेबिट करणार. आणि स्टॉक अकाउंट डेबिट व्हॉट कम इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. राजकुमारने बिझनेस मधून 1000चे गुड्स विड्रॉ केले म्हणजे ₹1000 गुड्स बिझनेस मधून गेले, तेवढा स्टॉक काय होऊन जाईल, कमी होऊन जाईल, गुड्स गोज आउट. म्हणून स्टॉक अकाउंट्सला काय करायचे, क्रेडिट करायचे किंवा परचेस अकाउंटला क्रेडिट करायचं. समजलं. लॉस बाय फायर असेल किंवा लॉस बाय थीप असेल किंवा गुड्स विड्रॉ बाय ओनर असेल तर परचेस अकाउंटला क्रेडिट करायचं. ही गोष्ट लक्षात ठेवा. ठीक आहे, मग एंट्री काय करणार, ड्रॉइंग अकाउंटला डेबिट आणि स्टॉक ऑफ गुड्स अकाउंटला क्रेडिट करा किंवा परचेस अकाउंटला क्रेडिट करा. लिहा. मग डेट काय दिली आहे, 18. ड्रॉइंग अकाउंट डेबिट, ड्रॉइंग अकाउंट डेबिट टू
स्टॉक ऑफ गुड्स अकाउंट्स किंवा परचेस अकाउंटला क्रेडिट केलं तरी चालेल. हे ब्रॅकेटमध्ये लिहून घ्या. स्टॉक ऑफ गुड्स ब्रॅकेटमध्ये परचेस अकाउंट लिहून घ्या. म्हणजे दोघांपैकी कोणतंही एक अकाउंट यूज केलं तरी चालेल. किती रुपये? ₹1000. ₹1000. नॅरेशन लिहा. बिंग गुड्स विड्रॉ बाय ओनर फॉर पर्सनल यूज. गुड्स विड्रॉ बाय राजकुमार फॉर पर्सनल यूज. नंबर 20. ऍडजस्टमेंट नंबर 20. आता 20 नंबरची ऍडजस्टमेंट आहे ती समजून घ्या. सिंपल ऍडजस्टमेंट आहे. पेड टेलिफोन चार्जेस 500 अँड टॅक्सी फेअर 200. टेलिफोन चार्जेस आहे ₹500 आणि टॅक्सी फेअर म्हणजे टॅक्सीचे भाडे, फेअर म्हणजे भाडं. ठीक आहे. पेड टेलिफोन चार्जेस 500 आणि टॅक्सी फेअर दिलंय 200. मग इथे 3 अकाउंट एकत्र एंट्री करता येईल आपल्याला. एक, आपण कशासाठी अमाऊंट पेड केली आहे? टेलिफोन चार्जेस अकाउंट्स. दुसरं टॅक्सी फेअर अकाउंट्स. आणि पेड केले म्हणजे तिसरं अकाउंट कोणतं येईल? कॅश अकाउंट येईल. टेलिफोन चार्जेस अकाउंट आणि टॅक्सी फेअर अकाउंट नॉमिनल अकाउंट, कॅश अकाउंट रिअल अकाउंट आहे. टेलिफोन चार्जेस नॉमिनल, आपण टेलिफोन चार्जेस पेड केले 500, आपला लॉस आहे. लॉसला नेहमी काय करायचंय? डेबिट करायचंय. ठीक आहे. आता रूल्स पाठवून जायला पाहिजे. नंतर टॅक्सी फेअर पेड केले ₹200. मग 200 टॅक्सी फेअर पेड केले म्हणजे 200 आपला लॉस आहे. लॉस असेल तर नेहमी काय करायचंय? डेबिट करणार. आणि कॅश अकाउंट रिअल अकाउंट, डेबिट व्हॉट कम इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. आपण ₹700 पेड केले म्हणजे कॅश आपल्याकडनं गेली, कॅश गोज आउट. म्हणून कॅश अकाउंटला काय करणार? क्रेडिट. किती रुपये? ₹700. म्हणजे टेलिफोन चार्जेस अकाउंटला डेबिट, टॅक्सी फेअर अकाउंटला डेबिट आणि कॅश अकाउंटला क्रेडिट करायचंय. ट्रान्झॅक्शन नंबर 20. टेलिफोन चार्जेस अकाउंट डेबिट, टेलिफोन चार्जेस अकाउंट डेबिट, टॅक्सी फेअर अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट्स, टू कॅश अकाउंट. टेलिफोन चार्जेस किती रुपये? 500. टॅक्सी फेअर 200. टोटल कॅश पेमेंट केली आपण 700. नॅरेशन लिहा. बिंग पेड फॉर एक्सपेन्सेस. बिंग पेड फॉर एक्सपेन्सेस. त्याच्यानंतर आता नेक्स्ट ट्रान्झॅक्शन नंबर 22. आता ट्रान्झॅक्शन नंबर 22 मध्ये जीएसटी दिलेलं आहे. ठीक आहे. पेड ट्रान्सपोर्ट चार्जेस 500 ॲट 5% जीएसटी. पेड ट्रान्सपोर्ट चार्जेस 5000 ॲट 5% जीएसटी. म्हणजे आपण ट्रान्सपोर्टेशनचे चार्जेस पेड केले किती? 5000. तर एक अकाउंट येईल ट्रान्सपोर्टेशन अकाउंट्स. ट्रान्सपोर्टेशन अकाउंट्स तयार करा. बरोबर. पण त्या ट्रान्सपोर्टेशन चार्जेस सोबत तुम्ही काय पेड केलंय? जीएसटी पेड केले ना. मग आता ट्रान्सपोर्टेशन चार्जेस पेड केले याचा अर्थ तुम्ही ट्रान्सपोर्ट कंपनीची सर्व्हिस घेतली. ट्रान्सपोर्ट कंपनीची सर्व्हिस घेतली म्हणूनच तुम्ही ट्रान्सपोर्टेशन चार्जेस पेड केले ना. मग जसं आपण गुड्स किंवा एखादी ॲसेट परचेस करतो त्याचप्रमाणे आपण सर्व्हिस पण परचेस करतोय. म्हणजे इथे जीएसटी कोणतं लागणार? इनपुट का आउटपुट? इनपुट जीएसटी का आउटपुट जीएसटी? इनपुट जीएसटी. इनपुट जीएसटी का? कारण की तुम्हाला सांगितलंय परचेस करताना जो पण जीएसटी चार्ज होईल तो इनपुट जीएसटी. मग आपण गुड्स परचेस करतो, आपण ॲसेट परचेस करतो, त्याचप्रमाणे इथे आपण ट्रान्सपोर्टेशन चार्जेस पेड केले म्हणजे आपण ट्रान्सपोर्ट कंपनीची सर्व्हिस परचेस केली. आपण काय केली आहे? ट्रान्सपोर्ट कंपनीची आपण सर्व्हिस परचेस केली. करेक्ट आहे. मग ट्रान्सपोर्ट कंपनीची सर्व्हिस परचेस केली म्हणून जीएसटी मध्ये इथे इनपुट जीएसटी चार्ज करायचंय. इनपुट सीजीएसटी आणि
इनपुट HGST. ठीक आहे, SGST 5% आहे ना, मग 2.5% आणि 2.5% 50-50 डिवाइड होऊन जातील ते, आणि पेड केलेत म्हणजे कॅश अकाउंट येईल, कॅश. मग आता ट्रान्सपोर्टेशन चार्जेस हे नॉमिनल अकाउंट आहे, त्याचप्रमाणे इनपुट CGST नॉमिनल, इनपुट HGST नॉमिनल, कॅश अकाउंट रिअल अकाउंट. ट्रान्सपोर्टेशन चार्जेस 5,000 आपण पेड केले, 5,000 ट्रान्सपोर्टेशन चार्जेस पेड केले म्हणजे 5,000 रुपये आपला एक्सपेन्स आहे, लॉस आहे. नॉमिनल अकाउंट, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. मग 5,000 रुपये एक्सपेन्स आहे म्हणून ट्रान्सपोर्टेशन चार्जेस अकाउंटला डेबिट 5,000. ट्रान्सपोर्टेशन चार्जेस 5,000 सोबत, या 5,000 सोबत तुम्ही 5% GST पेड केलेले. मग आता 5% जर GST पेड केला असेल, 5% तुम्ही GST पेड केलाय, तर 5,000 वरती 5% किती येईल? 5,000 वरती 10% म्हणजे 500 रुपये. मग 10%साठी 500 रुपये, तर 5%साठी किती येईल? 250. मग 250 मध्ये पण 2.5% डिवाइड करायचं आपल्याला. 250 म्हणजे 5,000, 250 कॅश आपण टोटल पेड केली आहे. ठीक आहे, मग 250 मध्ये 2.5% चार्ज करायचंय, 125 आणि 125. डेबिट करणार का क्रेडिट? 5,000 सोबत तुम्ही 250 एक्स्ट्रा GST पेड केलाय म्हणजे एक्सपेन्स आहे, लॉस आहे. लॉस आहे म्हणून काय करणार? डेबिट करणार. म्हणून इनपुट CGST, इनपुट HGST अकाउंटला डेबिट, आणि कॅश अकाउंट रिअल अकाउंट, डेबिट व्हॉट कम इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. आपण कॅश पेड केली, कॅश आपल्याकडनं गेली, कॅश अकाउंटला क्रेडिट. किती? 5,250. ठीक आहे, मग एंट्री लिहायची व्यवस्थित. ट्रान्सपोर्टेशन अकाउंट डेबिट, डेट काय दिली आहे? 22. ट्रान्सपोर्टेशन अकाउंट डेबिट, ट्रान्सपोर्टेशन अकाउंटला डेबिट करा. किती? 5,000 रुपये. इनपुट CGST 2.5%, अकाउंट डेबिट 125. इनपुट HGST 2.5%, अकाउंट डेबिट 1.25 to cash account. Cash goes out, so cash account is credited. Cash account ला क्रेडिट करा 5,250. Being transportation charges paid with 5% GST, असं नॅरेशन लिहायचं. आणि आता लास्ट एंट्री सिंपल आहे. पेड ऑडिट फी 5,000 बाय चेक. आपण ऑडिट फी पेड केली. ऑडिट फी म्हणजे काय? CA ला आपण अकाउंट रिचेक करण्यासाठी आपण फीस पेड करतो. आपण जे अकाउंट केलेलं आहे ते आपण केलेलं अकाउंट हे बरोबर आहे किंवा नाही हे चेक करण्यासाठी, तपासण्यासाठी आपण CA ला जी फीस पेड करतो त्याला काय म्हणतात? ऑडिट फी म्हणतात. बरोबर. मग ऑडिट फी अकाउंट येईल, ऑडिट फी अकाउंट्स. आणि बाय चेक पेमेंट केलंय ना, मग बाय चेक पेमेंट केलं असेल तर कोणता अकाउंट येईल? बँक अकाउंट. मग आपल्या पूर्ण प्रॉब्लेम मध्ये एकच बँक आहे, देना बँक. मग देना बँक अकाउंट लिहा. हे लॉजिक समजायला पाहिजे. ठीक आहे. ऑडिट फी अकाउंट, नॉमिनल अकाउंट, देना बँक अकाउंट, पर्सनल अकाउंट्स. ऑडिट फी नॉमिनल, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. आपण 5,000 रुपये ऑडिट फी पेड केलंय म्हणजे 5,000 रुपये आपला एक्सपेन्स आहे म्हणून ऑडिट फी अकाउंटला काय करणार? डेबिट करणार. आणि बँक अकाउंट, पर्सनल अकाउंट, डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. आपण ऑडिट फी पेड करण्यासाठी 5,000चा चेक दिला. ज्याला चेक दिला तो बँकेत जाईल, चेक प्रेझेंट करेल, आपली बँक त्याला आपल्या अकाउंटमधून पेमेंट करेल म्हणजे बँक गिव्हर आहे म्हणून बँक अकाउंटला काय करणार? क्रेडिट. मग एंट्री करावी लागेल ऑडिट फी अकाउंट डेबिट टू देना बँक अकाउंट्स. ठीक आहे. नंबर 24.
ऑडिट फीज अकाउंट डेबिट टू देना बैंक अकाउंट्स. किती अमाउंट रुपीज? 5,000, 5,000. being paid for audit fee. being paid for audit fee. आणि त्याच्यानंतर काय करायचं आता? डेबिट अमाऊंट आणि क्रेडिट अमाऊंट दोघांची टोटल करून घ्यायची पूर्ण. ठीक आहे, डेबिट अमाऊंटची पूर्ण टोटल करायची, क्रेडिट अमाऊंटची टोटल करून घ्यायची. जनरली टोटल नाही केली तरी चालेल, पण तुमची प्रॅक्टिस झाली पाहिजे, बरोबर. म्हणून डेबिट आणि क्रेडिट कॉलमची काय करून घ्यायची? टोटल करून घ्यायची. तर या पद्धतीने हा जर्नल एंट्रीचा प्रॉब्लेम. याच्यामध्ये काय लक्षात ठेवणार? एक तर ट्रेड डिस्काउंटची नोंद अकाउंट मध्ये होत नाही, म्हणून ट्रेड डिस्काउंट आला तर डिस्काउंट अकाउंट येणार नाही, पण 5% एकूण अमाऊंट मधून वजा होईल. अजून काय लक्षात ठेवायचंय? जीएसटी जर परचेस केलं असेल आपण किंवा एक्सपेन्स पेड केला असेल तर इनपुट जीएसटी. परचेस किंवा एक्सपेन्स पेड करताना इनपुट जीएसटी आणि सेल्स किंवा इन्कम रिसिव्ड करताना आउटपुट जीएसटी. सिंपल आहे, लिहून घ्या बरं एका ठिकाणी वरती. लिहा नोटबुक मध्ये वरच्या बाजूला लिहून घ्या. परचेस ऑब्लिक एक्सपेन्स पेड. मग परचेस म्हणजे गुड्स परचेस असो किंवा ॲसेट परचेस असो, बरोबर. परचेस ऑब्लिक करून एक्सपेन्स पेड, परचेस ऑब्लिक करून एक्सपेन्सेस पेड. परचेस एक्सपेन्सेस पेड. तर याला काय लावणार तुम्ही? इनपुट जीएसटी. इनपुट जीएसटी. परचेस आणि एक्सपेन्स पेड असेल तर याला लावायचं इनपुट जीएसटी, आणि सेल्स असेल किंवा इन्कम रिसिव्ड असेल इन्कम रिसिव्ड तर याला चार्ज करायचंय आउटपुट जीएसटी. हे लक्षात ठेवायचं, विसरायचं नाही आणि व्यवस्थित प्रॉब्लेम समजून घ्यायचा. ठीक आहे.